एकीकडे महाराष्ट्र कडाक्याच्या उन्हाने होरपळून निघतोय, तर दुसरीकडे पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये तारांबळ उडाली आहे. कमी वेळातच मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यांना नद्याचं स्वरूप आलेलं पाहायला मिळते. तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांच्या छपरासह लग्नाचा मांडव देखील उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना कोल्हापुरात घडली आहे. लग्नाचा मांडव उभा केला होता, मात्र पाऊस आल्याने या लग्न मंडपात एकच गोंधळ उडाला. यानंतर गावकऱ्यांनी केलेल्या कृतीचं आता सर्वत्र कौतुक होतंय. नेमकं काय घडलंय कोल्हापूरच्या या लग्न मंडपात, चला पाहूयात. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात असणाऱ्या हसूर खुर्द गावात ही घटना घडली आहे. वैष्णवी आणि विक्रम यांच्या लग्नासाठी सगळी पाहुणे मंडळी जमलेली. जय्यत तयारी लग्नाची करण्यात आलेली. घराच्या दारासमोरच लग्न मंडप देखील उभारण्यात आलेला. लग्नाच्या विधींना इकडे सुरुवात झाली, तर तिकडे दिवसभर उन्हाचा तडाखा देणाऱ्या वातावरणात कमालीचा बदल झाला. आकाशात काळे ढग जमू लागले. त्याबरोबरच सोसाट्याचा वारा देखील सुटला आणि काही क्षणात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. इकडे लग्न मंडपात नवरा नवरी सप्तपदी घेण्याच्या तयारीत असतानाच लग्न मंडपात एंट्री झाली ती मुसळधार पावसाची. यानंतर वऱ्हाडी मंडळींचा एकच गोंधळ उडाला. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस आल्यामुळे जो तो जिथे मिळेल तिथे आडोशाला थांबू लागला. तोवर इकडे सोसाट्याच्या वाऱ्यानं लग्न मंडपच कोसळला, तर मुसळधार पावसामुळे मंडपात सगळीकडे पाणीच पाणी झाले. लग्नात आलेल्या पावसाचं विघ्न पाहून पाहुणे मंडळींच्या मनामध्ये गोंधळ सुरू होता की आता लग्न कसं लावायचं. मंडप कोसळला. आता कशा पद्धतीनं लग्नाचे विधी पूर्ण करायचे, कोणालाच काही सुचना झालेलं. तोवर काही वेळानं पाऊस थांबला. यानंतर गावकऱ्यांनी जी कृती केली ती पाहून वऱ्हाडी मंडळी मात्र थक्क झाली. काहीच वेळ कोसळलेल्या पावसानं होत्याचं नव्हतं केलेलं. मात्र वैष्णवी आणि विक्रम यांच्या लग्नात अडथळा ठरलेल्या पावसाला देखील गावकऱ्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं की आमची एकजूट कशी आहे ती. सगळ्या गावकऱ्यांनी पुन्हा एकदा जोमानं लग्न मंडप उभारला आणि त्याच लग्न मंडपात नवरा नवरीच्या डोक्यावर अक्षदाही टाकल्या. म्हणजेच काय, तर एखादं संकट ओढवलं तर एकीच्या जोरावर त्या संकटावर मात करता येते, हे हसूर खुर्दच्या गावकऱ्यांनी सिद्ध करून दाखवलं. हसूर खुर्दच्या गावकऱ्यांनी केलेल्या कृतीचं आता कोल्हापुरात सर्वत्र कौतुक होते. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी. अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आमचं लोकमत कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचं फेसबुक पेजही फॉलो करायला विसरू नका.